When was the last time your team went to STM Shahada and had a meeting? मी तुम्हाला मंडे कंपल्सरी मॅन्डेटरी केलंय की मंडे यू शुड हॅव अ मीटिंग. रिमाइंड मी तुमची शेवटची मीटिंग कधी झाली होती आणि त्याचे मिनिट्स मला दाखवा. शो मी एनटी होते त्यांना अपडेट्स केले होतं. 6 महिन्यानंतर 13 मे गेला, 20 मे गेला, आज 27 मे आहे. 27 नाही, आज 28 आहे. ॲज सदस्य सचिव यू आर द इम्प्लिमेंटिंग एजन्सी, यू विल डू इट. आणि यापुढे तुमची एक पण मीटिंग नाही झाली तर माझी आरडीसीला इन्स्ट्रक्शन आहे की नाउ आय विल डू एन FIR अंडर डिझास्टर मॅनेजमेंट. आय एम सिक ऑफ दिस. मॅडम मी इन्स्पेक्शन रिपोर्ट तसे सबमिट करते पण मिनिट्स ऑफ मीटिंग ॲज केले नव्हते. मी नेक्स्ट टाइम पासून त्याचा रेकॉर्ड मिळते. मंडे मीटिंग, इफ मंडे इज अ हॉलिडे, टू डू डॉक्युमेंटेशन ऑफ द मीटिंग. तुम्हाला हा अनुभव आहे की तहसीलदार ऑफिसमध्ये एक क्लर्क तुम्हाला भेटतील डॉक्युमेंटेशन करण्यासाठी आणि ते तुमची मदत करतील. पण याचं ओव्हरऑल कोऑर्डिनेशन तुमची जेव्हा या कामाला तुम्ही किती दिवस घेणार मला आज. अँड माय अदर इश्यू इज की तुम्ही मला या मीटिंग्स येत नाही. तर मग दिस इज एक्स्ट्रीमली फ्रस्ट्रेटिंग टू मी. I cannot tell you how frustrating this is because मेरे साथ तो आप जो भी कर रहे हैं वो कर रहे हैं, बट लोगों के साथ जो आप कर रहे हैं ना, दैट इज मोर फ्रस्ट्रेटिंग. आपत्ती व्यवस्थापनासाठी आता आज दुसरी बैठक जिल्ह्यामध्ये घेण्यात आली आहे. आज थोडा फोकस डिस्कशन आम्ही केला काही एजन्सीसोबत. डिस्ट्रिक्टमध्ये आता जवळपास 10 बोट, फ्लोटिंग स्ट्रेचर्स, लाईफ बॉय, लाईफ बोट्स ही सगळी जवळपास 100 चे जवळपास आपल्याकडे अवेलेबल आहे. मुबलक प्रमाणात मटेरियल आहे पण आता आम्ही परत मॅपिंग करत आहोत. पोलीस ऑफिसनी काही वल्नरेबल विलेजेसची यादी केली आहे. हेल्थ ऑफिसनी जे पाडे ज्यांचा कॉन्टॅक्ट तुटतो त्यांचं मॅपिंग केलं आहे. तर आम्ही आता परत एक सर्वे करून बघत आहोत की जितका सामान आपल्याकडे अवेलेबल आहे तो पुरा पडणार की अजून आपल्याला सामानची आवश्यकता आहे. तो सामान पण आम्ही घेऊ. अजून जे हायवेचे केसेस आहेत किंवा MSRDC सोबत जे प्रकाशक ब्रिजचं मॅटर आहे किंवा बॅरिकेडिंगचं मॅटर आहे किंवा कुठे पाटचारीचा इश्यू आहे, ब्लॉकेड होते आहे, ड्रेनेज होते आहे किंवा शहरात जी डिसिल्टिंग करायची आहे त्याचा पण आढावा घेण्यात आला. प्रत्येक गावामध्ये 2 आपदा मित्र यांची नेमणूक आता करण्यात येईल आणि त्यांचेपर्यंत जे आपत्तीचं सामान असतो ते पुरवण्यात येईल सो दॅट काही पण प्रॉब्लेम आली की ते लोक स्वतः त्यांचं मॅनेजमेंट करू शकतात. प्रत्येक तालुक्याला हा सांगण्यात आलं आहे की तुमचे मॉन्सूनचे ग्रुप्स जे आहेत ते तयार करण्यात यावा ज्यामध्ये आपदा मित्र यांना टाकण्यात यावा सो दॅट गावामध्ये काही पण अडचण आली की ते आम्हाला कम्युनिकेट करू शकतात. SP आणि मी पर्सनली आता जून 15 पूर्वी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन तालुक्याचं मॉन्सून प्रिपेअर्डनेस काय आहे त्याचा पण आढावा घेणार आणि पाडानिहाय किंवा गावनिहाय जे कंटिन्जन्सी प्लॅन आपल्याला तयार करायचा त्याचा पण आढावा घेण्यात येईल. सोबत जी ॲडवायझरीज आहेत किंवा जे कम्युनिकेशन सिस्टम आहे, फॉर एक्झाम्पल कोणते डॅममधून पाणी सोडलं किंवा आत्ता अजून एक सजेशन आला की बिजली जेव्हा जाते आहे तर त्याचा स्टेटस काय आहे आणि किती तासात बिजली येईल याचेबद्दल कम्युनिकेशन होणं हा सगळं खूप गरजेचं आहे. तर आपले पेजवर किंवा सोशल मीडियाचे पेजवर कम्युनिकेशन सिस्टम आणि ॲडवायझरी लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल तो पण एक प्रश्न आला. एक कलेक्टर ऑफिसचं आता एक WhatsApp चॅनल सुरू करण्यात आलं आहे तर माझी ती पण विनंती राहील की लोकांनी ते फॉलो केला की आम्हाला वेळोवेळी ॲडवायझरी आणि कम्युनिकेशन सर्वांपर्यंत पोहोचवता येईल. मध्ये आता डिस्ट्रिक्टमध्ये 3 लाईटनिंगमुळे डेथ झाली. ही डेथ्स ओपन एरियाजमध्ये होती पण तरी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक कारखान्यावर एक इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहे की वीज विरोधक हे आपल्याला लावायचे आणि CO जिल्हा परिषद आज सगळे ग्रामपंचायतला ही इन्स्ट्रक्शन देणार की लाईटनिंग अरेस्टर्स प्रत्येक ग्रामपंचायत बिल्डिंगवर किंवा जी पण मोस्ट सुटेबल बिल्डिंग आहे ग्रामपंचायतमध्ये तिथे तो लावण्यात येईल. तो एक लो कॉस्ट इंटरव्हेन्शन आहे ज्यामुळे कमीत कमी लाईटनिंगमुळे जी डेथ्स होतात ते आपल्याला वाचवता येईल.